धन्यवाद. नमस्कार. एक गरिबाची आणि श्रीमंताची मी गोष्ट सांगते तुम्हाला. श्रीमंत गरिबाच्या घरी जातो, असं पदर झाडत जातो का, असा पदर झाडत जातो. आणि गरीब माणूस मोठ्या श्रीमंताच्या घरी जातो. बिचारा केळं घेतो, अंगूर घेतो, बिस्किटचा पुडा घेतो, ते खातेन म्हणून, श्रीमंताचे लेकर खातेन म्हणून. तर ह्या गरीबाला काय किंमत आहे हो? गरीबाला काय किंमतच नाही ना. श्रीमंताला लई मोठी किंमत. ते बघत पण नाही काय आणले काय नाही. असे असतात श्रीमंत लोक. म्हणून श्रीमंताच्या लोकांच्या नादी नाही लागायचं बघा. नादी लागायचं गरिबाच्या नादी लागा. श्रीमंताच्या नादी कधी लागू नका. ते कधी बी आपल्याला असं समजतात. ते जन्मात असलेले श्रीमंत असतात ना, जन्मच घेऊन आलेले असतात ना श्रीमंत. अहो भिकारचोट जन्म घेऊन आलेले असते तर झालेले असते देवाच्या दयाने श्रीमंत. पण त्यांना एवढा भाव येते ना, गरीबाला ओळखत नाही. तर त्यांना वाटते आम्ही जन्मलो ना की आम्ही श्रीमंतच जन्मलो. तर किती भिकारी जन्मले असते त्यांना नाही माहिती. म्हणून माणूस काय म्हणतोय, ए थाने तो घेऊन आलास काय, जातानी तू घेऊन जाणार काय, ह्या भल्या मानसा नको अभिमान करू, नको अभिमान करू, ह्या भल्या मानसा. ए माणसा, अभिमान नको करू, अभिमान नको करू. माणसावनी राहा, माणसावनी राहा. त्याच्यात तुझी भलाई आहे. तुझा एक एक हिसाब तुला माहीत जरी नसलं ना, तुला वाटत असेल की देवाला काहीच माहीत नाही. अरे देवाला सगळंच माहिती आहे. तुला काय वाटतंय माझ्याकडे लई पैसा आहे, पैशाच्या जोरावर मी काय बी करन? काय नाही करणार, काय नाही करणार. जसा आलास तसा जाणार. घमंडी करू नकोस, गरिबाची हेडाळणी करू नकोस. गरिबाला इज्जत दे, इज्जत. माणसा इज्जत दे गरिबाला. चला, ह्याला तर म्हणतात ना, नको अभिमान करू, ह्या भल्या माणसा, नको अभिमान करू, ह्या भल्या माणसा.